नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर रोहित व्हिडिओग्राफर आहेत. आत्ता काल आपण जर पाहिलं असलं तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की या दोघांचं एक टी व्हीवरचं भांडण आपल्याला पाहायला मिळालं. आपण पुष्कळदा बिग बॉस बघतो किंवा रियालिटी शोज बघतो, ज्याच्यात हे शोमध्ये भाग घेणारे लोक एकमेकांशी भांडतात. ती खरी भांडतात का खोटे भांडतात माहीत नाही, पण हे टी व्हीवरचं भांडण जे आपण पाहिलं ते मात्र खरंच भांडण असावं असं वाटलं. साधारणतः राष्ट्राध्यक्ष लेवलची लोक जेव्हा एकमेकांशी बोलतात तेव्हा एक प्रकारची सभ्य भाषा वापरण्याची गरज असते आणि असं ओपनली एक दुसऱ्यांची उणेधुणी काढणं असं सहसा होत नाही. त्यातही पुन्हा जगभरचे टी व्ही कॅमेरे तुमच्यावरती लागलेले असताना तर असं मुळीच होत नाही. कारण असं जर झालं तर दोन्ही पक्षांची लोकं ही थोडीशी इमॅच्युअर आहेत की काय असा लोकांचा समज होण्याची शक्यता असते. म्हणून या भांडणाबद्दल आपल्याला थोडीशी माहिती जाणून घेणं आवश्यक आहे. पुन्हा या भांडणातला एक जो प्रतिस्पर्धी आहे डोनाल्ड ट्रम्प, हा जागतिक महासत्तेचा अध्यक्ष आहे आणि त्याच्या हातात प्रचंड सत्ता आहे. दुसरा व्होलोदिमीर झेलेन्स्की, युक्रेनचा राष्ट्रपती, गेली 3 वर्ष त्याच्या राष्ट्रावरती युद्ध लादलं गेलेलं आहे आणि त्या युद्धामध्ये आता त्याची परिस्थिती फार बिकट झालेली आहे. एक माहिती म्हणून तुम्हाला सांगतो, हे युद्ध सुरू रशियाने केलं. त्याचं कारण थोडंसं असं होतं की अमेरिकेने साधारणपणे 92 साली जेव्हा रशिया मोडला, रशियन साम्राज्य मोडलं आणि गोर्बाचेव यांनी 90 ते 92च्या काळामध्ये अमेरिकेने त्यांना आश्वासन दिलं होतं की आता रशियन साम्राज्य मोडलं असल्यामुळे रशियन साम्राज्याशी लढाई करण्याकरता आम्ही जी नाटो नावाची संस्था स्थापन केली होती, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन, त्याची आता काही गरज उरलेली नाही आहे, त्यामुळे आम्ही ती आता अनेक वाढवणार नाही असं वचन दिलं होतं आणि लेखी वचन दिलेलं आहे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी. तेव्हा बिल क्लिंटन राष्ट्राध्यक्ष होते. परंतु साधारण 1 ते 2 वर्षातच रशिया कमकुवत झाल्याचं पाहून या वचनाला हरताळ फासला गेला आणि अमेरिकेने आपली नाटोची जी सीमा आहे, नाटो राष्ट्रांचा जो समूह आहे, त्याची सीमा रशियाकडे पूर्वेकडे जास्तीत जास्त वाढवत नेली. हंगेरी घेतलं, बल्गेरिया घेतलं, झेकोस्लोवाकिया घेतलं नाटोच्या पंखाखाली आणि हे थांबायच ना. आणि सरतेशेवटी जेव्हा युक्रेनची पाळी आली तेव्हा मात्र पुतिन यांनी सांगितलं की युक्रेनवरती नाटोचा प्रभाव पडणं शक्य नाही. त्याची 2 कारणं आहेत. एक तर युक्रेनची सरहद्द रशियाच्या हद्दीला भिडलेली आहे, तिथून मॉस्को हे काही फार लांब नाही आहे, 500-600 किलोमीटर फक्त मॉस्को युक्रेनच्या सीमेपासून आहे. आणि दुसरं म्हणजे युक्रेनियन जनता ही खरं म्हणजे रशियनच आहे, कारण रशियन साम्राज्याचं पाळणा ज्याला म्हटला जाईल. युक्रेनी भाषेचे युक्रेन या शब्दाचे 2 अर्थ होतात, एक म्हणजे पाळणा आणि दुसरं म्हणजे सीमेवरचा प्रदेश. तर रशियन साम्राज्याच्या सीमेवरचा प्रदेश आणि जिथे रशियन साम्राज्याचा पाळणा हल्ला, ज्याला रुस्की म्हणतात, कीवन रूस असं ज्यांना म्हटलं गेलं, म्हणजे युक्रेनची राजधानी कीव, तिथे पहिल्यांदा रशियन साम्राज्याची स्थापना झाली. तर ते नाटोच्या ताब्यात जाणं हे पुतिनला अजिबात परवडणारं नव्हतं. कारण नाटोच्या ताब्यात ते एकदा गेलं की नाटो तिथे क्षेपणास्त्र बसवू शकेल आणि नाटोच्या करारामध्ये 4थं जे कलम आहे ते असं सांगतं की नाटोच्या एकाही मेंबरवरती हल्ला झाला तर तो सगळ्यांवरती हल्ला झाला असं समजून आम्ही सगळे त्याच्या विरुद्ध लढायला येऊ, अशी ती रचना आहे. तर हे सांगितलं होतं पुतिननी की करायचं नाही. हे एका बाजूला पुतिनने सांगितलं होतं. दुसऱ्या बाजूला त्यांनी सांगितलं होतं की काळ्या समुद्रात जी आमची नौदलाची जहाजं आहेत, तो सेव्हास्टोपोल नावाचं जे बंदर आहे, ते क्रिमिया हा जो प्रदेश आहे जो युक्रेनला दिला गेला होता, युक्रेनचाच प्रदेश होता, तर त्या क्रिमिया प्रदेशाला लागून सेव्हास्टोपोल बंदर हे आम्हाला पाहिजे. कारण आमची नेव्ही जी हिवाळ्यामध्ये उत्तरेकडची बंदरं गोठलेली असतात, त्यामुळे त्यांना एकच बंदर आहे जे बारमाही खुलं असतं आणि जिथून आम्ही जगामध्ये नेव्हीची आमची जहाजं आणू शकू. याला युक्रेनने विरोध केला होता आणि ह्या विरोध पुतिन सहन करणं शक्यच नव्हतं. पुतिननी 2014 साली तो क्रिमिया प्रांतच घेऊन टाकला. कारण नुसतं सेव्हास्टोपोल बंदर घेऊन चाललं नसतं, त्या बंदराला सपोर्ट सिस्टीम सगळी त्याच्या उत्तरेकडे होती जी क्रिमिया प्रांतात होती. युक्रेनचा तो प्रांतच गिळंकृत केला 2014 साली. युक्रेनने खूप आदळापट केली. अमेरिकेने रशियावर प्रचंड निर्बंध घातले. त्यांचे ठेवी, ज्या रशियन नागरिकांच्या ज्या ठेवी डॉलरमधल्या परदेशी अमेरिकन बँकेत होत्या त्या गोठवल्या. परंतु पुतिन काही तिथनं हल्ले नाही, ते अजूनसुद्धा तिथनं हल्लेले नाही आहेत आणि युक्रेनची भूमी गेली.
आता हे झाल्यानंतर तरी अमेरिका आणि युक्रेन सावध होऊन त्यांनी सांगितलं असतं की आता आम्ही नाटोची हद्द इथे आणत नाही, तर कदाचित पुढची लढाई झाली नसती. परंतु तरीसुद्धा युक्रेनमध्ये आधी जे व्हिक्टर यानुकोविच नावाचे राष्ट्रपती होते, ते रशिया धार्जिणी राष्ट्रपती होते, त्यांची सत्ता उलथून पाडली. अमेरिकेने जशी बांगलादेशमध्ये सत्ता उलथून पाडली, जशी जॉर्जियामध्ये सत्ता उलथून पाडली, तशीच युक्रेनमध्येही उलथून पाडली. म्हणजे त्या निवडणुकांवरती प्रभाव टाकून वगैरे काय जे केलं ते. आणि हा व्लोदिमीर झेलेन्स्की नावाचा जो मूळचा कॉमेडीचा नट, तो राष्ट्राध्यक्षपदी आला. आणि तो संपूर्णपणे तेव्हाच्या अमेरिकन डेमोक्रॅट जे अमेरिकन होते प्रेसिडेंट, त्यांच्या तंत्राने चालणारा होता. त्यांचा तो मित्रच होता. आणि त्यांनी राणा भीमदेवी थाटात भाषणं करायला सुरुवात केली की आम्ही नेटोचे मेंबर होणार. हे पुटिनला सहन झालं नाही आणि पुटिननी युक्रेनवरती हल्लाच केला. 22 फेब्रुवारी 2022 रोजी 24 फेब्रुवारी 2022 रोजी हल्ला केला. 3 वर्ष झाली त्या हल्ल्याला आता, 22 ते 23, 23 ते 24, 24 ते 25. आणि त्या हल्ल्यामध्ये कारण असं दिलं की युक्रेनच्या पूर्वेकडे जो डोनेट्स्क नावाचा भाग आहे, तिथे रशियन भाषिक लोक राहतात, त्यांच्यावरती युक्रेनचे लोक अत्याचार करतायत आणि हल्ला करून लढाईला सुरुवात केली. पुटिनला वाटलं ही एवढंसं युक्रेन राष्ट्र, ही लढाई आपल्याला बरीच 1-2 आठवड्यात ही लढाई संपेल. परंतु आश्चर्य असं आहे की रशियासारखी महासत्तासुद्धा अजून 3 वर्ष झाली ती लढाई निर्णायकरित्या जिंकू शकत नाही आहे. एक असाही विचार करता येईल की महासत्ता जर 3 वर्ष एका लहान राष्ट्राला जिंकू शकत नाही, याचा अर्थ तत्त्वदृष्ट्या ते लढाई हारलेलेच आहेत. परंतु युक्रेन जिंकलेलं नाही. अर्थात युक्रेन कशाच्या जोरावर लढत होतं, तर अमेरिकेच्या मदतीच्या जोरावर. अमेरिकेने आत्तापर्यंत $350 अब्ज मदत युक्रेनला केलेली आहे. परंतु हे सगळं जरी खरं असलं तरी परिस्थिती काय झालेली आहे, रशियाचे 1 लाखावर सैनिक मेलेले आहेत. कोणी सांगतं तर तो आकडा जवळजवळ 2 लाखापर्यंत आहे. रशियाकडे सैनिक कमी आहेत, त्यामुळे नॉर्थ कोरिया आणि चीन इथनं सैनिक आणून आयात करून रशियाला सैनिक झोपतोय. युक्रेनचे 1 ते 1.5 लाख सैनिक मेलेले आहेत. कोणी तर आकडा 3 लाखापर्यंत नेतोय. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे युक्रेनचे 1 कोटी नागरिक, त्यातले 60 लाख नागरिक युक्रेन सोडून पळून गेलेत, म्हणजे स्त्रिया आणि मुलं, आणि 40 लाख नागरिक विस्थापित झालेले आहेत. देशाचा पूर्ण सत्यानाश झालेला आहे. तेव्हा ही लढाई काही झालं तरी थांबणं आवश्यक होतं. डोनाल्ड ट्रम्प जेव्हा राज्यावर आले तेव्हाच त्यांनी सांगितलं की ही लढाई मी तत्काळ थांबवीन. आणि त्यांच्या मते ही लढाई थांबवण्याचा सोपा मार्ग म्हणजे युक्रेनची मदत बंद करायची. युक्रेन लढेल कशाच्या जोरावर? युरोपियन राष्ट्र काही त्यांना फार मदत करत नाही. युरोपियन राष्ट्र सध्या सगळीच्या सगळी आर्थिक तंगीमध्ये आहेत. ब्रिटनचं दिवाळं निघालेलं आहे. जर्मनीची वाढ जी आहे ती एकदम खाली आलेली आहे. मंदी येईल की काय अशी भीती आहे. इंग्लंडचं सांगितलंच तुम्हाला. फ्रान्समध्येही काही फारशी चांगली परिस्थिती नाही आहे. त्यामुळे लढणार कोणाच्या जीवावर हा प्रश्न आहे. आणि त्यामुळे जेव्हा डोनाल्ड ट्रम्पनी झेलेन्स्कींना बोलवलं तेव्हा या पद्धतीनेच बोलवलं होतं की तुम्ही शस्त्रसंधी मान्य करा, लढाई थांबवा, मग काय होईल ते आपण बघून घेऊ. झेलेन्स्कींना 2 गोष्टींचं आश्वासन पाहिजे होतं की शस्त्रसंधी जर आम्ही केली तर रशिया तो शस्त्रसंधी मोडून आम्हाला पुन्हा मारणार नाही, हे याची गॅरंटी अमेरिकेने द्यायची. म्हणजे आमच्या सुरक्षेची गॅरंटी अमेरिकेने घ्यायची. आणि दुसरं म्हणजे आम्हाला आर्थिक मदत करायची, जेणेकरून राष्ट्र पुन्हा उभं राहायला मदत होईल. अमेरिकेने ही गॅरंटी द्यायला नकार दिला. पण अमेरिकेने सांगितलं की तुमच्या इथे 2 गोष्टी होतील. एक तर युरोपियन राष्ट्राचं सैन्य तिथे येईल, त्याला पीस कीपिंग म्हणजे शांती सैनिक आपण त्यांना म्हणू, आणि ते तिथे असल्यावरती रशिया हल्ला करणार नाही, कारण युरोपियन राष्ट्राच्या लोकांना ते मारल्यासारखं होईल. पण तिथेसुद्धा एक वेगळी शक्यता आहे की हे शांती सैनिकांचं सैन्य हे कदाचित भारतातल्या सैन्याचं असेल. कारण भारत हा पूर्णपणे न्यूट्रल आहे या लढाईमध्ये. भारत रशियाच्याही बाजूचा नाही, युक्रेनच्याही बाजूचा नाही, अमेरिकेच्या बाजूचा नाही, युरोपच्या बाजूचा नाही. त्यामुळे भारतीय सैनिकसुद्धा तिथे ठेवता येतील. असे सैनिक भारताचे अनेक ठिकाणी आहेत. इस्रायल लेबनॉनच्या सीमेवरती आपले सैनिक आहेत. बऱ्याच ठिकाणी आफ्रिकेमध्ये कितीतरी देशामध्ये भारतीय शांती सैनिक म्हणजे रेग्युलर सैनिक असतात, त्यांना म्हणतात शांती सैनिक, आणि त्यांची गस्त तिथे असते. तर ती एक संधी भारताला आहे, ते नक्कीच. परंतु गॅरंटी जी ते पाहिजे होती ती गॅरंटी द्यायला ट्रम्प यांनी नकार दिला. ट्रम्प म्हणले की तुमच्या इथे रेअर अर्थ नावाची जी खनिजे आहेत, खनिज संपत्ती खूप आहे युक्रेनकडे, ती खनिज संपत्ती तुम्ही आता आम्हाला द्या. ती खनिज संपत्ती जवळजवळ $500 अब्ज एवढ्या किमतीची आहे, ती तुम्ही आम्हाला द्या. म्हणजे आम्ही जे तुम्हाला $350 अब्ज दिले ते देणं फिटेल. आणि आमची लोक तुमच्याबरोबर तिथे ती खनिज संपत्तीचं उत्खनन करतील. 50% आम्ही ठेवू, 50% तुम्ही ठेवा. आमची लोकं एकदा तिथे असली की रशिया त्यांच्यावर हल्ला करू शकत नाही, कारण मग तो अमेरिकन लोकांवरती हल्ला होतो. आणि याला रशियाची मान्यता होती. पुटिन आणि ट्रम्प याच्यात एकमताचे आहेत, कारण पुटिनलाही ही लढाई झेपत नाही हो. रशियाचंही खूप नुकसान झालेलं आहे. रशिया मोडलेला नाही आहे, परंतु आर्थिक नुकसान प्रचंड झालेलं आहे. युक्रेन तर देशोधडीला लागला आहे, पण रशिया काही फार चांगल्या अवस्थेत नाही आहे.
हे सगळं चालू असताना चीन मात्र मिटक्या मारत बसला होता की रशियाला मदत केल्यासारखं दाखवायचं आणि अमेरिका जर त्या युद्धात गुंतलेली असली तर तैवानचा घास घ्यायचा. आणि हेच नेमकं ट्रम्प यांना नको आहे. आणि ते न होण्याकरता हे युद्ध बंद होणं ही तातडीची गरज आहे. झेलेन्स्की ऐकायलाच तयार नव्हते आणि पुढे तर भाषण अगदी एकमेकांना दूषणं देण्याइतकी ती जी मुलाखत जर तुम्ही पाहिली टी व्हीवर तर वाटेल त्या गोष्टी त्या भाषणामध्ये म्हटल्या गेलेल्या आहेत. म्हणजे ट्रम्प यांनी तेव्हा सांगितलं शेवटी झेलेन्स्कीला की तुम्ही गप्प बसा, आम्ही तुम्हाला 350, त्याच्यात त्यांनी काय म्हटलं माहिती आहे का, आमच्या एका मूर्ख राष्ट्राध्यक्षाने तुम्हाला $350 अब्ज मदत केली. हा मूर्ख राष्ट्राध्यक्ष म्हणजे बायडन बरं का, याच्या आधीचा राष्ट्र. ट्रम्प यांनी सांगितलं होतं की मी जर सत्तेवर असतो तर ही लढाई सुरूच झाली नसती, मी पुटिन यांना त्या दृष्टीने समजवलं असतं, ही लढाई झालीच नसती. ट्रम्प यांचा झेलेन्स्कीवर आणखीन एक राग आहे. अहो आता ऑक्टोबरमध्ये झेलेन्स्कीने अमेरिकेमध्ये बायडनचा प्रचार केला जाऊन भाषणं देऊन, आणि त्यात ती गोष्ट तिथे उपराष्ट्रपती JD व्हान्स बसलेले होते, त्यांनी बोलून दाखवली की तुम्हाला एवढा पाचपोच नाही की तुम्ही आमच्या विरुद्ध प्रचाराला गेल्या वर्षी आला होतात निवडणुकीच्या आधी. आणि खरोखर झेलेन्स्कीला पाचपोच नाहीच आहे. आपल्या इथे जसे भगवंत मान एक विनोदी नट ज्याला आपण मुख्यमंत्री करून ठेवलं आहे तसंच झेलेन्स्कीचं झालेलं आहे, त्यांना विनोदी नट आणि मुख्यमंत्री केलेलं आहे. आणि मग त्याच्यावर झेलेन्स्कीने तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला युद्धाची झळ पोचली नाही, तुम्हाला युद्धाच्या वेदना कशा कळतील, उद्या जर तुमच्यावरती युद्ध झालं तर तुम्हाला हे कळेल. तर ट्रम्पला भयंकर संताप आला, आमच्यावरती युद्ध झालं म्हणजे ही काय बोलण्याची बरोबर नाही, तुम्हाला त्याची जाणीव होईल. ते म्हणले आम्हाला काय जाणीव व्हायची काय नाही तो तुझा प्रश्न नाही आहे, तुझ्या हातात एकसुद्धा पत्ता नाही आहे आणि तू खेळायला बसलेला आहेस इथे. आम्ही अमेरिकेने मदत केली नसती तर युद्ध 15 दिवस सुद्धा चाललं नसतं. त्याच्यावर झेलेन्स्की म्हणतो 3 दिवसातच आम्ही हारलो असतो, हेही त्यांनी मान्य केलं. परंतु तो खरा आला होता त्याची ती खनिजे आहेत त्याच्याबद्दल डील करायला आणि युद्धबंदीची घोषणा करायला. पण या अशा भांडणामध्ये सगळंच फिसकटलं आणि आता तो त्याला जेवायलासुद्धा तिथे त्यांनी घातलं नाही, त्याला आणि त्याच्या टीमला तिथनं हाकलून दिलं. त्यांची जी राजदूत तिथे होती युक्रेनची ती रडायला लागली तिथे, तिने आपला चेहरा लपवला रडता रडता, अशी परिस्थिती झालेली आहे. तर जागतिक परिस्थिती एका विलक्षण वळणावरती येऊन ठेपलेली आहे. ट्रम्प यांची भूमिका अशी आहे की ही युद्धबंदी ताबडतोब झाली पाहिजे, अमेरिका त्यांना अजिबात मदत करणार नाही, म्हणजे अमेरिकेचे पैसे वाचतील. अमेरिकेची आर्थिक स्थिती काही फारशी चांगली नाही आहे. ट्रम्पचे जे असोसिएट एलोन मस्क आहे त्यांनी तर काल एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की अमेरिकाचा दिवाळा निघायच्या बेतात अमेरिका आहे, इतका गव्हर्नमेंटनी अनाठाई खर्च बायडनच्या काळात केलेला आहे. तेव्हा ट्रम्प तो सगळा खर्च आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नात आहेत. ही लढाई त्यांना थांबलेली हवी आहे. पुटिनना कसं आवरायचं याच्याकरता कोणाकडेही खरं म्हणजे आराखडा नाही आहे. ट्रम्प यांनी सांगितलं पुटिन माझं ऐकेल वगैरे, त्याच्यावर त्याला प्रश्न केला की तुमचं ऐकलं नाही पुटिनने तर काय करायचं. ते म्हणले असं होणारच नाही, त्यावेळेला आपण काय ते बघू. आत्ता ट्रम्पना चीनवरती घेरा टाकायचा आहे, त्यांना युरोपातलं युद्ध थांबवायचं आहे, त्यांना हमास इस्रायलमधलं युद्ध थांबवायचं आहे आणि सगळी अमेरिकेची शक्ती चीन आणि तैवानच्या मध्ये आणून चीनला सरळ करायचं आहे. हे ट्रम्पचं मुख्य धोरण आहे. एक फक्त लक्षात ठेवा, ही जी भाषणं दोन्ही बाजूनी झाली ती भाषणं खरं म्हणजे ते एकमेकांशी बोलत नव्हते. झेलेन्स्की आपल्या युक्रेनमधल्या नागरिकांशी बोलत होता, त्यांची बाजू मांडत होता. ट्रम्प अमेरिकेतल्या नागरिकांशी बोलत होते, त्यांची बाजू मांडत होते. व्हॅन्स उपराष्ट्रपती तिथे बसवून ठेवले होते, ते मधून झेलेन्स्कीना उचकवायचा प्रयत्न करत होते. दुर्दैवाने झेलेन्स्की उचकले आणि वाटेल तसे आदवा तद्वा शब्द त्यांनी उच्चारले. त्यांना पुढे पत्रकारांनी असंही विचारलं की तुम्हाला एवढं कळत नाही की व्हाईट हाऊसमध्ये तुम्ही भेटीला आला, सूट घालून की नाहीच आहे तुमच्याकडे सूट. अशा प्रकारचे उखाळ्या पाखाळ्या काढल्या गेल्या, ही काही चांगली गोष्ट नाही आहे. पण भारताच्या दृष्टीने 2 चांगल्या गोष्टी आहेत. युद्ध थांबलं की युक्रेनमध्ये आपले सैनिक जाऊ शकतील शांती सैनिक म्हणून. युक्रेनचं पुनर्बांधणी जी करायची आहे त्या पुनर्बांधणीकरता भारतीय तंत्रज्ञांना खूप डिमांड आहे, त्यांना काम मिळेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चीनवरती अमेरिकेचं सगळं लक्ष एकवटलं की आपल्याला तो एक दिलासा मिळेल. पण इथे एक लक्षात ठेवायचं, अमेरिकेचा मित्र जोही देश झाला त्या देशाची वाट लागलेली आहे. अमेरिकेचे पूर्वीचे एक परराष्ट्रमंत्री हेनरी किसिंजर फार मोठा माणूस होता, त्यांनी एका ठिकाणी सांगून ठेवलं आहे की अमेरिकेचे जर तुम्ही शत्रू असाल तर तुमची कंबक्तीच आहे, पण अमेरिकेचे जर तुम्ही मित्र झालात तर तुम्ही मेलाच आहात, अशी त्यांची वाक्य प्रसिद्ध आहे. आणि आतापर्यंत सगळीकडे हे दिसून आलं आहे. अमेरिकेने ज्या ज्या देशांची मैत्री केली सगळ्या देशांची वाट लागलेली आहे. इराकची मैत्री केली, इराकची वाट लागली. पाकिस्तान तर तेच झालं. अनेक देश अमेरिकेशी मैत्री करायला गेले, सगळ्यांचे तळपट झालेलं आहे. आपण अमेरिकेशी मैत्री करताना अत्यंत सावध असलं पाहिजे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अत्यंत सावध आणि देशहिताचा विचार करणारे राजकारणी आहेत, त्यामुळे ते या सगळ्या गोष्टीची काळजी जरूर घेतील असे आशा वाटते. बघूया पुढे काय होतं ते. पण हे युद्ध येत्या आठवड्याभरात थांबेले नक्की. झेलेन्स्की आज युरोपमध्ये लंडनला भेटणार आहे.
युरोपचे सगळे नेते लंडनमध्ये त्याला भेटणार आहेत. परंतु आत्ताच युरोपच्या नेत्यांनी झेलेन्स्कीला सांगितलं की ट्रम्पशी जुळून घे बाबा, कारण त्यांची एवढी शक्तीच नाही होत याला सपोर्ट करण्याची. तेव्हा हे युद्ध थांबेल. आठवड्याभरात तुम्हाला काय ते कळेल. याच्यावरती मी पुढे व्हिडिओ करणारच आहे. हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले कमेंट्स आणि आपले लाईक्स आमच्याकडे येऊ द्या. व्हिडिओ बघितल्याबद्दल नमस्कार आणि धन्यवाद.